Hello students. Now today the next example मेथड कोणते आहे ॲडजॉईंट मेथड. फॉर्म्युला कुठला आपला ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉईंट ए. काय एक्झाम्पल आपलं फाइंड ए इनवर्स इफ ए इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स बाय ॲडजॉईंट मेथड असं उल्लेख केला असतो बाय ॲडजॉईंट मेथड. आता ॲडजॉईंट मेथड म्हणलं की आपला फॉर्म्युला कुठला आला लगेच हा फॉर्म्युला आला. पण काय काय करावं लागतं सुरुवातीला डिटर्मिनंट ए फाइंड आउट करून घ्यायचं. लिहायचं लेट ए इज इक्वल टू लिहायचं गिवन ए इक्वल टू देन डिटर्मिनंट ए इक्वल टू हा डिटर्मिनंट घ्या. डिटर्मिनंट सॉल्व करा. डिटर्मिनंट सॉल्व करता आपला येतो एक्सपांड मेथडनं किती आला 10 आली व्हॅल्यू. डिटर्मिनंट एची व्हॅल्यू किती आली 10. आता ॲडजॉईंट ए काढायचं. आता हा डिटर्मिनंट ए झाला. आता काय करायचं ॲडजॉईंट ए. ॲडजॉईंट ए काढायचं म्हणजे काय करा आपल्याला को फॅक्टर काढावा लागतो. को फॅक्टर म्हणजे मायनर काढायचा किंवा मायनर न काढता डायरेक्ट को फॅक्टर काढता येतो. आता आपण डायरेक्ट को फॅक्टर काढू. काय काढायचं आपला को फॅक्टर. हाऊ टू फाइंड को फॅक्टर. पहिलं काय करायचं आपला A11 इक्वल टू काय फॉर्म्युला -1 + 1 इंटू M11 दॅट इज इक्वल टू तिथे काय -1 + 1 म्हणजे 2 म्हणजे किती आलं +1 इंटू M11 म्हणजे काय मायनर काढायचं डायरेक्ट मायनर काढायचं. याचा अर्थ कुठल्या एलिमेंटचं काढायचं M11 म्हणजे याचा अर्थ M11 मीन्स काय मायनर ऑफ स्मॉल a11. याचा अर्थ ह्या एलिमेंटचा मायनर 111. याचा अर्थ ही रो कॅन्सल कॉलम कॅन्सल. किती राहिलं वाटलं लिहितो मी 2405. ठीक आहे. किती आलं हे 1 इंटू किती आलं 5 2 10 -0 दॅट इज इक्वल टू 1 इंटू 10 दॅट इज इक्वल टू 10. या मेथडनं काढायचं. ठीक आहे. हे झालं A11. नंतर काय झालं परत A11 नंतर A12 इक्वल टू A12 नंतर A13 फर्स्ट रोमधले एलिमेंट A12 काय आलं आहे -1 1 + 2 इंटू M12 आता 1 + 2 म्हणजे किती आलं 3 म्हणजे काय आलं -1 इंटू. ठीक आहे -1 इंटू. आता हा एलिमेंट आहे M12 म्हणजे हा एलिमेंट. याचा अर्थ ही रो कॅन्सल कॉलम कॅन्सल. किती राहिलं हे 0405 डायरेक्ट लिहिलं तर चालेल. किती 5 इंटू 0 आणि 0 म्हणजे किती आलं हे सगळं हे 0 झालं. याचा अर्थ 0 दॅट इज इक्वल टू 0. ठीक आहे. नसेल तर तुम्हाला सेपरेट लिहायचं असेल तर काय करायचं सेपरेट काढून घ्या. समजा हा एलिमेंट याचा अर्थ ही रो कॅन्सल कॉलम कॅन्सल. किती राहिलं 0405 म्हणजे किती आलं बघा हे -1 इंटू हे 0 - 0 म्हणजे किती आलं 0 दॅट इज इक्वल टू 0. A13 याचा अर्थ -1 1 + 3 इंटू M13 इथं 1 + 3 म्हणजे किती आलं 4 म्हणजे 1 इंटू M13 फर्स्ट रो थर्ड कॉलम ह्या एलिमेंटचा आपण मायनर काढतो. याचा अर्थ ही कॅन्सल हे कॅन्सल ही रो कॅन्सल कॉलम कॅन्सल की 0 to 0 0 म्हणजे किती आलं हे 1 इंटू हे 0 - 0 दॅट इज इक्वल टू 0. झालं. हे झालं A11 A12 आणि A13 हे झाले फर्स्ट रोमधले एलिमेंटचे को फॅक्टर. आता सेकंड रोमधले म्हणजे आता काय येणार A21 इक्वल टू -1 2 + 1 इंटू M21. आता डायरेक्ट लिहिलं चालतं बघा 2 + 1 म्हणजे 3 म्हणजे -1 इंटू. आता हे ड्रॉप करता डायरेक्ट लिहितो मी M21 याचा अर्थ हा एलिमेंट याची रो कॅन्सल हा एलिमेंट घेतो आपण. ही रो चालू झाली ही रो कॅन्सल ही कॉलम कॅन्सल कॉलम कॅन्सल. किती आलं मग हे राहिलं काय 2305 म्हणजे किती आलं 5 2 10 10 - 0 म्हणजे किती आलं 10 - 0 म्हणजे 10 दॅट इज इक्वल टू -10. नंतर A22 इक्वल टू -1 2 + 2 इंटू M22 इक्वल टू 2 + 2 म्हणजे 4 इंटू याचा अर्थ 1 इंटू M22 म्हणजे हा एलिमेंट याची हिरो कॅन्सल कॉलम कॅन्सल. किती आलं 1305 राहिलं. याचा अर्थ 5 - 0 याचा अर्थ 5 - 0 5 दॅट इज इक्वल टू 5. आणि लास्ट काय आपला A23 सेकंड रोमधलं काय -1 2 + 3 इंटू M23 इक्वल टू बरोबर आहे का बघा 2 + 3 म्हणजे 5 म्हणजे आलं -1 इंटू M23 हा एलिमेंट याचा मायनर काढायचा. याचा अर्थ हिरो कॅन्सल
कॉलम कॅन्सल. मी किती राहिलं 1 2 0 0 राहिलं. हे काय आलं 0 मायनस 0, हे 0 दॅट इज इक्वल टू 0. हे झालं 8 होतं. आता थर्ड रोमधले एलिमेंट. आता काय आले थर्ड रो एलिमेंट काय आलं A31 इक्वल टू -1 रेज टू 3 + 1 इंटू M31 इक्वल टू 3 + 1 म्हणजे 4 म्हणजे 1 आला इंटू M31 म्हणजे हा एलिमेंट. याचा अर्थ ह्याची रो कॅन्सल कॉलम कॅन्सल. ही रो कॅन्सल झाली कॉलम कॅन्सल झाला. किती आलं 4 2 8 8 मायनस 6 मी किती आलं 8 - 6 मी किती आलं हे 2 आलं इक्वल टू काय आलं 2. पुढं A32 इक्वल टू -1 रेज टू 3 + 2 इंटू M32 इक्वल टू 3 + 2 म्हणजे 5 म्हणजे -1 आलं. इंडेक्स ऑड असेल तर -1, इंडेक्स इवन असेल तर +1 घ्यायचं. त्यामुळे M32 हा एलिमेंट ह्या एलिमेंटचा मायनॉर. याचा अर्थ ह्या एलिमेंटचा मायनॉर म्हणजे काय करायचं याची रो कॅन्सल आणि कॉलम कॅन्सल. हे कॉलम कॅन्सल झाला, ही रो कॅन्सल झाली. काय राहिलं 1 3 0 4 डिटर्मिनंट राहिला म्हणजे किती आलं 4 1 4 -0 म्हणजे किती आलं 4 - 0 म्हणजे किती आलं 4. याचा अर्थ -4 किती आलं हे -4. आणि लास्ट A33 इक्वल टू -1 रेज टू 3 + 3 इंटू M33 3 + 3 म्हणजे 6 म्हणजे 1 आलं 1 इंटू M33 म्हणजे हा लास्ट एलिमेंट. ह्याची रो कॅन्सल, हा एलिमेंट आहे याचा अर्थ ह्याची रो कॅन्सल त्याची कॉलम कॅन्सल. किती राहिलं हे 2 - 0 किती आलं 2 - 0 मीन 2 दॅट इज इक्वल टू 2 झालं. आता हे काय आलं आपलं AIJ डायरेक्ट को फॅक्टर काढला आपण, मायनॉर काढला का नाही. म्हणजे थोडक्यात आपण काय केलं आता हे A11 A12 नंतर A13 नंतर A21 A22 A23 नंतर A31 A32 आणि A33 दॅट इज इक्वल टू हा को फॅक्टर झाला. हा काय झाला को फॅक्टर AIJ हा झाला को फॅक्टर. त्याच्या फक्त व्हॅल्यू पुटअप करा. A11 किती आली बघा 10 किती आला 10 नंतर 0 नंतर 0 10 0 0 पुढं -10 5 आणि 0 परत हे 2 -4 आणि 2. हे काय झालं को फॅक्टर झाले. काय झालं हे को फॅक्टर. आपला ॲडजॉइंटचा फॉर्म्युला काय ट्रान्सपोज ऑफ ए को फॅक्टर आहे. आता काय करायचं ॲडजॉइंट A इज इक्वल टू ॲडजॉइंट A इक्वल टू काय ट्रान्सपोज ऑफ ए को फॅक्टर. तर ट्रान्सपोज ऑफ हे झालं ॲडजॉइंट. ह्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ट्रान्सपोज ऑफ ए काय को फॅक्टर म्हणजे आता ट्रान्सपोज म्हणजे याचा अर्थ काय रोचं कॉलम होणार. इंटरचेंज रो अँड कॉलम म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो काय झाला फर्स्ट कॉलम याचा अर्थ A11 A12 A13 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. तसं ते काय होणार आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे किती आलं 10 0 0. परत सेकंड रो सेकंड कॉलम -10 5 0 आणि थर्ड रो 2 -4 2. हे झालं ॲडजॉइंट A. काय झालं ॲडजॉइंट A झालं. आता ॲडजॉइंट A काढल्यानंतर आपलं काय सांगितलं आपला डायरेक्ट फॉर्म्युला मी तुम्हाला डिटर्मिनंट A काढला ॲडजॉइंट A काढला देअरफॉर A इनवर्स इक्वल टू फॉर्म्युला वापरा 1/डिटर्मिनंट A. 1/डिटर्मिनंट A किती आपला 10 इंटू ॲडजॉइंट A. ॲडजॉइंट A किती 10 -10 2 0 5 -4 0 0 2 दॅट इज इक्वल टू तर 2 न आहे 1/10 ने मल्टिप्लाय करा प्रत्येक एलिमेंटला. स्केलर मल्टिप्लिकेशन 1/10 इंटू 10 10 काय झालं कॅन्सल दॅट इज 1. नंतर इथं काय येणार -1 इथं 2 पंचे 10 म्हणजे 1/5 इथं 0 इथं 5 5 2 10 म्हणजे 1/2 इथं 4 आहे म्हणजे -4 म्हणजे 2 2 4 आणि 2 पंचे 10 म्हणजे -2/5 बरोबर आहे का. 1/10 इंटू -4 आहे 4 1 4 हे 2 2 4 आणि 2 पंचे 10. पुढं हे 0 येणार हे 0 इथं 2 1 2 पंचे 10 म्हणजे 1/5 झालं. ही झाली काय झाली तुमची A इनवर्सची व्हॅल्यू झाली. समजलं कसं काढलं ते A इनवर्स. अगदी सिम्पल मेथड आहे. ठीक आहे अगदी मेथड कशी आहे सिम्पल मेथड आहे A इनवर्स काढण्याची. मायनर काढायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट को फॅक्टर घ्यायचा. इथं डायरेक्ट असं तुम्ही
को फॅक्टर काढू शकता. M11 इथं मायनर तुम्ही असं डायरेक्ट काढू शकता. ज्या एलिमेंटचा मायनर घ्यायचा आहे M11, ज्या एलिमेंटचा मायनर घेतो आपण त्याची रो आणि कॉलम काय करतो, डिलीट करतो. राहिलेला डिटरमिनंट राहतो, तो राहतो 2/2चा. मग 2/2 म्हणले की आपल्याला डिटरमिनंट सॉल्व करता येतो. राईट टू लेफ्ट मायनस लेफ्ट टू राईट मल्टिप्लिकेशन करायचं आणि ते सॉल्व करायचं. प्रोसेस लक्षात आली. अगदी सोपी मेथड आहे, कारण हे मेथड तुम्हाला पुन्हा पुन्हा यूज करावं लागते. याच्या पुढची जी मेथड आहे मेथड्स ऑफ इन्व्हर्शन, त्या इन्व्हर्शनमध्ये तुम्हाला इन्व्हर्स करावा लागतो. नावच आहे इन्व्हर्शन, त्याच्यामध्ये इन्व्हर्स हा शब्द आहे. इन्व्हर्शन याचा अर्थ इन्व्हर्स, मग तुम्हाला इन्व्हर्स करावा लागतो. ठीक आहे, याचा अर्थ ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिटरमिनंट ए इंटू ॲडजॉइंट ए. ॲडजॉइंट ए डिटरमिनंट ए करता येतो, फक्त ॲडजॉइंट ए कसा काढायचा आपला, ट्रान्सपोज ऑफ ए को फॅक्टर. त्यासाठी आपला को फॅक्टर काढावा लागतो. हे आपण डायरेक्ट काय केलं आहे, को फॅक्टर काढले. हा को फॅक्टर काढला. को फॅक्टर काढले की आपल्याला त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा. त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा को फॅक्टर, ज्याचा अर्थ इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम केलं की ते आपलं काय मिळतो, ॲडजॉइंट ए मिळतो. ॲडजॉइंट ए मिळाला की डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा. 1 डिटरमिनंट एची व्हॅल्यू लिहायची आणि तो आलेला ॲडजॉइंट एचा मॅट्रिक्स लिहायचा. याचा अर्थ मल्टिप्लाय, प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करून येणारा मॅट्रिक्स तुमचा जो काय असेल त्याला आपण काय म्हणतो, ए इन्व्हर्स असं म्हणतो. ओके, आता तुम्हाला ॲडजॉइंट मेथड समजली का? म्हणजे आता आपण काय शिकलो बघा, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. आपला ई पार्ट झाला होता. काय झाला होता आपला ई पार्ट, कुठला झाला होता, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड म्हणजे आपण काय पाहिलं, रो आणि कॉलम, दोन मेथड पाहिल्या, बरोबर ना, रो आणि कॉलम पाहिल्या. त्याच्यामध्ये पहिली मेथड एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड, त्याच्यामध्ये रो आणि कॉलम. रो जर आपण यूज केली तर काय लिहितो आपण, ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय, आणि कॉलम केले तर आपण काय करत होतो, ए इनवर्स ए इक्वल टू आय, हे यूज करायचं. इफ वी यूज द रो ट्रान्सफॉर्मेशन देन वी राईट ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. देन if we use the column transformation then we write a inverse into a is equal to I. हे आपण काय करतो, लिहित होतो. आणि याच्यानुसार आपण मग ते लिहिलं की आपण काय करायचं, ते ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं रोचे आणि कॉलमचे. तुम्हाला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनच काय करायचं आहे किंवा इन्व्हर्स करायचं आहे. मग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये तुम्हाला दोन मेथड्स आहेत, रो आणि कॉलम. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्या मेथडनं तुम्ही इन्व्हर्स काढला तरी चालतो. ही पहिली मेथड. आणि दुसरी मेथड आहे तो ती कुठली, आपली ॲडजॉइंट मेथड. कुठली, ॲडजॉइंट मेथड. त्याचा फॉर्म्युला काय सांगितलं आपण, ॲडजॉइंट मेथडचा ए इन्व्हर्स इक्वल टू काय, 1 डिटरमिनंट ए इंटू ॲडजॉइंट ए. ठीक आहे, म्हणजे आता आपण काय केलं, ह्या दोन मेथड्स म्हणजे ए इन्व्हर्स या तुम्हाला दोन मेथडनं फाइंड आउट करता येतो. एक एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशननं करा किंवा दुसरं ॲडजॉइंटनं करा. ह्याच्या पुढची जी मेथड आहे आपली मेथड्स ऑफ इन्व्हर्शन, त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हर्स काढावा लागतो. त्याचा फॉर्म्युला आपला असा आहे, एक्स इक्वल टू ए इन्व्हर्स बी असा फॉर्म्युला आहे. याचा अर्थ तुम्हाला ए इन्व्हर्स काढावा लागतो. एक ए इन्व्हर्स काढला की ए इन्व्हर्स इंटू बीचा मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे आपला एक्सची व्हॅल्यू मिळते. ठीक आहे, याचा अर्थ आपला इन्व्हर्सपर्यंत आपला जावं लागतं, म्हणजे इन्व्हर्स आपला काढावं लागतो. लक्षात आलं. आता समजा आपण हेच एक्झाम्पल जर घेतलं, हे फक्त आता काय करतं आहे, हे समजलं का, ॲडजॉइंट मेथड समजले का. आता पुढचा पार्ट आपला, पुढची मेथड कुठली आपली, आता पुढची मेथड आहे नेक्स्ट आपला आर्टिकल आहे एफ. कुठलं आहे, नेक्स्ट आर्टिकल आपलं एफ आर्टिकल आहे. नेक्स्ट आर्टिकल आपलं एफ. त्याच्यामध्ये काय, ॲप्लिकेशन्स ऑफ मॅट्रायसिस. ॲप्लिकेशन्स ऑफ मॅट्रायसिस. याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत. याच्यामध्ये काय, दोन मेथड. पहिली मेथड आहे मेथड्स ऑफ इन्व्हर्शन. मेथड्स ऑफ इन्व्हर्शन. आणि सेकंड मेथड जी आहे ती कुठली आहे, मेथड ऑफ रिडक्शन. मेथड ऑफ रिडक्शन. आता इथं याच्यामध्ये मेथड्स ऑफ इन्व्हर्शन, याच्यामध्ये इन्व्हर्स शब्द आहे, त्याचा अर्थ आपला इथं इन्व्हर्स काढावा लागतो. इथं मेथड्स ऑफ रिडक्शन, इथं आर आहे, त्यामुळे इथं फक्त रो ट्रान्सफॉर्मेशनच मेथड यूज करायची. काय करायची, इथं रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायची. याचा अर्थ ह्याच्या अगोदर जे आपण इन्व्हर्स काढला त्या इन्व्हर्समधल्या दोन्ही मेथड इथं आपलं यूज करायचे. इथं एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड यूज करायचे आणि या मेथडमध्ये
ॲडजंट मेथड यूज करायची. मी तुम्हाला एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड आणि ॲडजंट मेथड पण एकदा चांगली पक्की आली की तुम्हाला या दोन मेथड ऑटोमॅटिक आल्या म्हणून समजायचं. ठीक आहे. म्हणजे इन्व्हर्शन मेथड यूज करताना तुम्हाला इन्व्हर्स काढावाच लागतो. ह्या सेम मेथडनं हे जे मेथड आहे ना सेम इथपर्यंत तुम्हाला ए इन्व्हर्स काढावा लागतो आणि इथून पुढची जी स्टेप आहे ती पुढं मग आपल्याला करायला लागते. आणि मेथड ऑफ रिडक्शनमध्ये काय करायचं आपल्याला, मेथड ऑफ रिडक्शनमध्ये काय करावं लागतं आपलं ते रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायची मेथड. तिथं अप्पर किंवा लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स आपलं तिथं फॉर्म करायचं आम्ही तयार करायचं. नंतर मग आपलं ते मल्टिप्लिकेशन करून आपलं ते एक्स वाय झेडची व्हॅल्यू काढता येतं. याचा अर्थ आता इथं ॲप्लिकेशन्स ऑफ मॅट्रायसिस ह्याच्यामध्ये थोडक्यात काय इथं टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय अँड झेड. टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड. बघा मेथड अगदी सोपे आहेत. दोनच मेथड आहेत तशा. पहिलं बेसिक सांगितलं आहे आणि दुसरं आपलं काय सांगेल तुम्हाला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडमध्ये दोन तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे आहेत. त्याच्यामध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. हे झालं पहिलं ई पार्ट. नंतर या पुढचा पार्ट आहे तो ॲप्लिकेशन्स ऑफ मॅट्रायसिस. त्याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत, मेथड्स ऑफ इन्व्हर्शन आणि मेथड ऑफ रिडक्शन. आता इथं मेथड्स ऑफ इन्व्हर्शनमध्ये ॲडजंट मेथड यूज करा. कुठल्याही मेथडनं यूज केलं ते चालतं. रो ट्रान्सफॉर्मेशन करा, कॉलमनं करा, म्हणजे कुठली पण रो त्यांना थोडंसं वेळ लागतो. त्यामुळे इन्व्हर्शननं पटकन आपल्याला ते इन्व्हर्स काढणं सोपं जातं. त्यामुळे आपण तिथं बऱ्यापैकी काय करतो ॲडजंट मेथड यूज करतो. त्यामुळे इथं ॲडजंट मेथड यूज करायची आणि आणि काय करायचं एक्स वाय झेडची व्हॅल्यू काढायच्या. इथं मेथड ऑफ रिडक्शनमध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन ओनली रो, कॉलम तिथं करायचा नाही. इथं आर आहे ना रो रिडक्शन तिथं आर आहे त्यामुळे रो मेथडच तिथं काय करायची ओनली यूज फॉर रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड हिअर. तेच मेथड फक्त इथं यूज करायची आणि ते केल्यानंतर तुम्हाला इथं एक्स वाय झेडची व्हॅल्यू मिळतात. ओके. समजा आता हेच एक्झाम्पल तुम्हाला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये असतं. काय असतं हे इक्वेशनच्या फॉर्ममध्ये असतं. हेच इक्वेशन तुम्हाला समजा दिलं तर हेच इक्वेशन आपण लिहू काय एक्स प्लस 2y प्लस 3z इक्वल टू काय समजा 1. नंतर इथं 0 आहे म्हणजे याचा अर्थ हे 2y प्लस 4z इक्वल टू समजा 2. इथं 0 0 आहे त्यामुळे काही येणार नाही. याचा अर्थ 5z इक्वल टू समजा 5 घेतलं आपण. असू दे 5 घेतलं. तर याच्यावर काय करायचं आपलं इथं तर ह्याची मेथड काय बघा सोल्युशन कसं काढायचं. आपलं हे काय दिलं आहे एक्झाम्पल दिलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड किंवा सॉल्व द इक्वेशन्स फॉर एक्स वाय झेड. काय असतं क्वेश्चन कसं असतं बघा सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय मेथड्स ऑफ रिडक्शन इन्व्हर्शन. काय सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय मेथड ऑफ इन्व्हर्शन किंवा बाय इन्व्हर्शन मेथड. कसं आहे बाय इन्व्हर्शन मेथड. इन्व्हर्शन मेथड म्हटलं की एक्स वाय झेड आलं की याचा अर्थ आपला इथं लगेच आपल्या ॲप्लिकेशन मेथड आठवलं पाहिजे. म्हणजे इन्व्हर्शन मेथड आहे. इन्व्हर्शननं काढायला सांगितलं म्हणजे आपला इन्व्हर्स काढायला लागतो. आता ह्याच्या सोल्युशन स्टेप कशात बघा ह्याच्या सोल्युशन स्टेप आहेत त्या सुरुवातीला ह्याच्याहून देणं आपण काय करायचं लेट ए इक्वल टू हा मॅट्रिक्स लिहायचा. एकाखाली एक इक्वेशन लिहून घ्यायची. इक्वेशन एकाखाली एक लिहून घ्या. नंतर काय करायचं इथं एक्स आहे इथं एक्स आहे का नाही 0. इथं एक्स आहे का नाही 0. याचा अर्थ 1 0 0 कोएफिशियंट लिहायचे 2 2 0 2 2 0 तर 3 4 5 झालं. मी दिलेल्या इक्वेशन आपण काय केलं मॅट्रिक्स लिहिला. तर मॅट्रिक्स लिहिला की आपण काय करायचं आपला मॅट्रिक्स लिहिला याचा अर्थ द गिवन इक्वेशन कॅन बी मॅट्रिक्स फॉर्म. याचा अर्थ मॅट्रिक्स फॉर्म काय असतो AX इक्वल टू B. Therefore x equal to A inverse B. Therefore काय x इन्व्हर्स इक्वल टू एक्स. इथं फॉर्म्युला काय आपलं इन्व्हर्शन मेथड सांगितली त्यामुळं x इक्वल टू A इन्व्हर्स B हा फॉर्म्युला थोडक्यात या मेथडचा हे यूज करायचं आपल्याला. ठीक आहे. मी इथे लिहितो दिलेलं इक्वेशन तुम्ही या फॉर्ममध्ये सुरुवातीला लिहा AX इक्वल टू B. याचा अर्थ हे काय झाली ए म्हणजे काय हा मॅट्रिक्स झाला. एक्स म्हणजे काय एक्स वाय झेड आणि बी म्हणजे हे नंबर्स इक्वल टूच्या पुढचे सगळे नंबर. मी दिलेलं इक्वेशन अगोदर या फॉर्ममध्ये लिहून घ्यायची. समजा इथं -1 इक्वल टू 0 असेल तर काय करायचं इक्वल टू 1 करायचं असं पुढे घ्यायची इक्वल टूच्या पुढे घ्यायची. ठीक आहे. याचा अर्थ आपला इथं आता एक्स इक्वल टू A इन्व्हर्स B असा फॉर्म्युला आहे. म्हणजे आपलं काय काढलं पाहिजे A इन्व्हर्स सुरुवातीला फाइंड आउट करून घ्यायचा.
ठीक आहे. काय करून घ्यायचा ए इनवर्स. आता इथं डिटर्मिनंट ए काढायची आपल्याला गरज नाही. ठीक आहे. आता इथं बघा एक्स म्हणजे काय झालं तुमचं हे एक्स वाय झेड हे एक्स झालं. नंतर हे ए इनवर्स समजा तुमचा जो काय मॅट्रिक्स आला असेल तो आता ए इनवर्स कसा काढायचा या कोफॅक्टरच्या साहाय्याने काढायचा. डिटर्मिनंट काढायची गरज डिटर्मिनंट काढल्यानंतर आपला इथं लागतोच आहे. त्यामुळे हे कोफॅक्टर काढायचं. कोफॅक्टर काढलं की ॲडजॉइंट ए काढायचं की ए इनवर्स करायचं. हा झाला ए इनवर्सची व्हॅल्यू. ठीक आहे. ही काय झाली ए इनवर्सची व्हॅल्यू इंटू काय बी इंटू बी म्हणजे काय 1 to 5. लक्षात आलं का आता हे एक्झाम्पल खूप सोपं आहे. म्हणजे तुम्हाला ही मेथड अगदी मी तुम्हाला ॲडजॉइंट मेथड कंपल्सरी आली पाहिजे असं त्याचा अर्थ बरं आहे की ना. ॲडजॉइंट हे जर तुम्हाला मेथड विचारली इन्व्हर्शन तर तुम्हाला ॲडजॉइंट मेथड काढावी लागते. झालं. दिलेले इक्वेशन्स काय करायचे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचे. ह्याला म्हणायचं मॅट्रिक्स फॉर्म ए एक्स इक्वल टू बी किंवा नुसतं शॉर्टमध्ये हिअर ए इक्वल टू अँड बी इक्वल टू असं लिहा. हिअर ए इक्वल टू अँड बी इक्वल टू म्हणा देअर फोर एक्स इक्वल टू ए इनवर्स बी. काय होते एक्स इक्वल टू काय ए इनवर्स बी. याचा अर्थ ही झालं एक्स ए इनवर्सची व्हॅल्यू झाली आणि ही बीची व्हॅल्यू झाली. ठीक आहे. आता इथं आपला मल्टिप्लाय करता येतो. ह्या दोन्हीचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. याचा अर्थ इथं काय झालं एक्स वाय झेड इक्वल टू याचा अर्थ मल्टिप्लाय करताना आपण काय करतो समजा इथं किती आलं समजा 1 -1 1/5 0 हाफ आणि -2/5 नंतर 0 0 1/5. ठीक आहे. आता इथं काय फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आहे. मल्टिप्लिकेशन करताना काय करतो आपण किती बाय कितीचं मॅट्रिक्स आणणार आहे हे पहिला किती आहे 3 बाय कितीचं आहे बघा 3/3चा आहे. 3/3 इक्वल टू ही किती आहे कॉलम 1 आहे. म्हणजे याचा अर्थ 3 रो 3/1 3 कॅन्सल म्हणजे 3/1चा येणार. म्हणजे 3/1 असा आपला मॅट्रिक्स येईल. कसा येईल या फॉर्ममध्ये आपला मॅट्रिक्स तो येणारा. याचा अर्थ काय फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लिकेशन 1 × 1 काय आलं 1 नंतर 1 -1 × 2 -2 नंतर 1/5 × 5 5 5 कॅन्सल काय आलं +1. समजलं. म्हणजे असं या मेथडनं हे झालं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम ही झालं पहिला एलिमेंट. नंतर दुसरा येईल तुम्हाला इथं काय आलं हे दुसरा 0 पहिला 0 नंतर हे 2 2 कॅन्सल झालं नंतर हे +1 नंतर इथं -2/5 × 5 म्हणजे 5 5 कॅन्सल म्हणजे -2 हा झालं दुसरं. नंतर तिसरं 0 आलं हे 0 +0 इंटू 1/5 × 5 हे 5 5 कॅन्सल काय राहिलं 1. परत काय आलं मग हे एक्स वाय झेड इज इक्वल टू इथे आलं +1 -1 कॅन्सल राहिलं -2 हे काय झालं -1 मधनं 1 गेलं -1 आणि इथं 1 झालं. हिअर काय आलं therefore comparing the two matrices x equal to -2 therefore x equal to -2 y is equal to -1 z is equal to 1. this is the value of x y z. किती सोपं आहे. की तुम्हाला जर इक्वेशन दिले सांगितलं सॉल्व दिस इक्वेशन्स बाय मेथड ऑफ इन्व्हर्शन. मेथड ऑफ इन्व्हर्शन म्हणलं की आपल्याला इन्व्हर्स काढायला लागतो हे लक्षात ठेवायचं. त्याचा फॉर्म्युला काय आला आपला पहिल्या सुरुवातीला काय करायचं लेट ह्याच्यावरून दिलेलं इक्वेशन गिव्हन म्हणायचं ह्याच्यावरून आपण ए इक्वल लिहायचं देन ए इज इक्वल टू अँड बी इक्वल टू हे बी लिहायचं बीची व्हॅल्यू देन एक्स इक्वल टू ए इनवर्स बी. याचा अर्थ ए इनवर्स आपला काढायचा. मग ए इनवर्स काढल्यानंतर आपण डिटर्मिनंट काढायचा नंतर कोफॅक्टर काढायचे ॲडजॉइंट काढायचा आणि शेवटी ए इनवर्स असा काढायचा. हे इनवर्स काढला की हे इनवर्सची व्हॅल्यू आपण काय करायची मग एक्स इक्वल टू ए इनवर्स बी फॉर्म्युला लिहायचा. एक्स म्हणजे एक्स वाय झेड नंतर किंवा एक्स वाय असेल तर एक्स वाय लिहिल एक्स वाय झेड. इथं आलं तुमचा ए इनवर्सची व्हॅल्यू आली इथं आलं हे बीची व्हॅल्यू आली काय आली बी. आणि इथून मग तुमचं ह्या दोन्हीचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि कम्पेअरिंग द टू मॅट्रिसेस देअरफॉर देन द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड. ओके समजलं. म्हणजे आता हे काय म्हटले झाले मेथड्स ऑफ काय झाले इन्व्हर्शन काय झाले मेथड्स ऑफ इन्व्हर्शन.